टेलिपॅथिक हा विषय खूप वेगळा आहे सगळ्यांसाठी. तुम्ही खरंच माधुरीशी बोलू शकताय का? माधुरीला आता काय वाटतंय ते आपण विचारू शकू. तिला विचारलं की माधुरी तुला इथे राहायचं आहे का तुला परत जायचं आहे? त्या मठात जाऊन त्यांच्या फेथ सिस्टम प्रमाणे राहणं इज ओके. ती असं म्हणतीये तुम्हाला ज्या गोष्टी फक्त मनात घडतायत, आपण फक्त त्या बोलतोय, याच्यावरून लोकांचं हेच मत होईल ह्या मॅडम जे काही आता बोलल्या हा वेडेपणा आहे. तुम्ही माधुरीशी आता कुठल्या भाषेत बोलत? असं काय मीडियम आहे? काही मेंटल ट्रिक्स वापर. टेलिपॅथिक कम्युनिकेशन मध्ये जनरली एक फोटो येतो, नाव येतं आणि मग त्याच्यावरनं आपण प्राण्याशी बोलू शकतो. ती कुठल्या भाषेत बोलतीये तुमच्याशी? भाषेचा इथे कुठेही रिस्ट्रिक्शन नसतं. तर हीच टेलिपॅथी जी आहे ती आपल्या शाळेच्या सिस्टम मध्ये आपण कधी शिकलेलो नसतो. हे आर्ट आहे की सायन्स? टेलिपॅथी म्हणजे इंट्युशन. जिथे ट्रीटमेंट पाहिजे असते तेही आपण विचारू शकतो. माझा प्राणी हरवलाय, एक ओरिओ नावाचा मांजर जे त्याचं घर सोडून गेलं, माझी सोल जर्नी ह्यांच्या बरोबर संपलेली आहे, तर माझं हे पुढचं आयुष्य सुरू झालंय, तर त्यांना सांग. प्राण्याचा जो आधीचा मालक होता त्याने याच्यावर विश्वास ठेवला. ओरिओ जे काय सांगत होता ते त्यांना दिसत गेलं. लोक पेटच्या बाबतीत अशा सगळ्या समस्या घेऊन येतात तुमच्या. एका घरात 2 मांजरी खूप भांडत होत्या. मांजरांचं असं म्हणणं पडलं की मायलेकीत खूप भांडण होतात आणि आम्ही त्यांना मिरर करतो, कॉपी करत होत्या. हे खरं कसं वाटेल? ही गोष्ट त्या किमचीने सांगितली म्हणून ती कळली. मी काही किमचीच्या घरी गेले नव्हते बघायला काय आणि काय. टेलिपॅथीमध्ये हे शिकवतंय तेव्हाही हेच सांगते की तुम्ही डॉक्टर गुगल नाही आहात. कसं सांगता तुम्ही? म्हणजे आता कारण त्याचं काही सिलेबस नाही. हे जे गट इन्स्टिंक्ट आहे तेच आपलं टेलिपॅथिक मसल बरोबर काम करून त्याला इन्फॉर्मेशन मिळते. कोल्हापूरच्या नांदणी मठातून माधुरी हत्तीण वनतारामध्ये आणली गेली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात जे राजकारण पेटलं किंवा जो वाद सुरू झाला ते पाहिल्यानंतर असं वाटलं की माधुरीला बोलता आलं असतं तर तिनं खरंच तिच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या असत्या. अर्थातच प्राण्यांना बोलता येत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर माधुरीला काय वाटते हे जर आपल्याला सांगू शकले तर. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांनाच आमंत्रित केलेलं आहे. उमा कर्वे त्यांचं नाव आहे आणि त्या आज आपल्या पॉडकास्टमध्ये माधुरीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. हे ऐकायला अविश्वसनीय किंवा काल्पनिक वाटू शकतं, पण नेमकं काय म्हणणं आहे आणि हे टेलिपॅथिक प्राण्यांच्या बाबतीत कसं वर्क करतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. त्याच्यावर खूप कमेंट्स करा कारण तुमचं म्हणणं वेगळं असणार आहे. आपला पहिला प्रश्न त्यांना तोच विचारूया. मॅम, तुमचे लगावती यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. टेलिपॅथिक हा विषय खूप वेगळा आहे सगळ्यांसाठी, पण माधुरीला आत्ता या क्षणाला काय वाटतंय हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे, त्यामुळे आपण सुरुवात तिथूनच करूया. तुम्ही खरंच माधुरीशी बोलू शकताय का? नमस्कार. आणि नक्कीच माधुरीशी मी कशाला, आपण सगळेही बोलू शकू. काय वाटतंय माधुरीला? येस, डेफिनेटली. आपण तिला जसं मी म्हणते तसं घेऊ कॉलवरती, बघूयात काय म्हणते ती. येस. पहिलं तर तिला वनतारामध्ये आवडतंय, असं नाही की नाही आवडते. पण ह्याच्याबरोबर तेही सत्य आहे की कोल्हापूरमध्ये पण ती मस्त राहिलेली आहे. तिला तिथे काही कमी होती का तर नाही. बऱ्याच तरतऱ्यांच्या लोकांबरोबर तिने सहवास केलेला आहे आणि तरतऱ्यांच्या लोकांनी तिच्याकडनं आशीर्वादही घेतलेले आहेत तिकडे. तिला एक असं देवीसारखं बऱ्याच लोकांनी मानलेलं आहे तिथे, किंवा तिचे ब्लेसिंग्स सगळ्या कोल्हापुरावरती आहेत असंही बऱ्याच लोकांचं मानणं आहे. हे सगळं असताना तिचं असं म्हणणं आहे की मी इथेही खुश आहे आणि मी वनतारामध्येही खुश आहे. तर तिथे काय मिळत आहे तर जास्त ओपन जागा आहे, जास्त म्हणजे वेगळ्या तऱ्हेने तिला खाणं दिलेलं जात आहे. पण तिला विचारलं की माधुरी तुला इथे राहायचं आहे का तुला परत जायचं आहे, तर ती म्हणते की हे बघ, हे शेवटी माणसं जे ठरवतील तेच होणार आहे. सो आपण बाजूला बसूया आणि बघूयात काय होतंय. मला दोन्ही जागा कम्फर्टेबल आहेत. आत्ताच म्हणजे आता नुकतीच ही झालेली घडामोड आहे की तिच्या बाबतीत असा निर्णय घेण्यात आला आहे की तिला पुन्हा नांदणी मठात पाठवलं जाणार आहे. शी इज ओके, तिला चालेल ते. तिला वनतारा आवडलेला आहे. वनतारामध्ये तिच्याबरोबर काही वाईट झालं किंवा तिला असं काही त्रास झाला, थोडंसं ट्रॅव्हलचं हिचकिच झाली,
पण तिला तिथे आनंद होता. तिला वंतारात आणल्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ बाहेर आले, त्याच्यामध्ये असं दिसलं की ती तिथे एक्सप्लोअर करतीये, ती फिरतीये. ती तिथे तिच्या मित्रमैत्रिणी शोधत होती का, म्हणजे बनवण्याचा प्रयत्न करत होती? नाही, ती त्या घटकेला जे तिच्या समोर वेगळ्या तऱ्हेचं फ्रीडम होतं ते ती खूप एन्जॉय करत होती, की मला वेगळ्या तऱ्हेने आयुष्य दिसतंय आता, तर माझं नशीब किती चांगलं आहे की मला 2 वेगळी घरं मिळाली आहेत, असं ती एक भावना तिची होती. आणि तिला माहिती आहे की जर का परत जाऊन तिला तिथे काही लागलं, गरज लागली तिला माणसांकडनं काही इंटरव्हेन्शनची, म्हणजे मेडिकल केअर असेल किंवा काय, तर वंताराची लोक तिच्यासाठी उभे राहतील, ही तिची खात्री आहे. ती म्हणली जरी त्यांनी माझं सोडला साथ तरी ते असा नाही सोडणार, गरज लागली की ते माझ्यासाठी परत उभे राहतील. तर परत जायचं आहे का तिला मठात, तर येस, हे पण माझं घरच आहे. पण मठामध्ये ती मठामध्ये असल्यामुळे जिथे धार्मिक स्थळ आहे ते, सो तिथे तिच्याकडून हार घालून घेणं वगैरे किंवा तिथे आशीर्वाद घेणं तिच्याकडून, या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि कित्येक वर्ष घडत होत्या. सो याच्या बाबतीत तिचं काय म्हणणं होतं? तिला हे सगळं आवडत होतं किंवा काय म्हणणं होतं तिचं? एकंदरीत तिचं तेच म्हणणं होतं की लोकांना असं वाटायचं की माझ्याकडनं ब्लेसिंग्स मिळतील, लोकांना असं वाटायचं नाही, वाटतं की माझा एक चांगलं देवीच्या रूपात शील्ड आहे इथे. तर मला ह्याच्यात म्हणजे जेवढं चांगलं माझ्या थ्रू होऊ शकतंय तेवढं मी नक्कीच करणार. मग त्या फेथमधनं, त्या विश्वासातनं समोरच्या माणसाला बरं वाटलं तर वाईट काहीच नाही आहे त्याच्यात. आणि या सगळ्या म्हणजे नांदणी या गावामध्ये जेवढे पण धार्मिक कार्यक्रम होत होते तिथेही तिचा वावर असायचा. सो तिला ते आवडायचं. तिचं एकच होतं की तिला खूप जास्त आवाज नाही आवडत, बाकी त्याचा तिला त्रास व्हायचा. म्हणजे नॉट व्हेरी कम्फर्टेबल. ती असं म्हणतीये तुम्हाला तिथे आवाज व्हायचा का? म्हणजे आता धार्मिक कार्यक्रम असले की तिथे ढोल ताशा किंवा असं काही असतं, याच्याबरोबर ठोस माहिती आपणही नाही हे करू शकत, पण तिला आवाज आवडायचा नाही असं तिने आता म्हटलं का? हो, तर तिला आवाज जितका कमी तितकं चांगलं. मग या तुम्ही गप्पा मारा तिच्याशी, नुसतं बसा तिकडे, तिला बघा, खायला द्या, ते सगळं मस्त आहे, ते छानच आहे. येस. आणि शेवटी आपण प्रत्येक जण एक काम घेऊन आलेलो असतो. सो तिचं काम या जन्मात त्या मठात राहून लोकांना एका वेगळ्या तऱ्हेचं सपोर्ट देणं आहे. मी सपोर्ट हा शब्द वापरते. ती म्हणते की माझ्यामुळे लोकांना जो एका वेगळ्या तऱ्हेचं सॅटिस्फॅक्शन किंवा वेगळ्या तऱ्हेचं आनंद, सॅटिस्फॅक्शन, पण त्यांना एक असं ना की आता सगळं ठीक होईल, हा जो विश्वास तिच्याकडनं मिळायचा, तर हा तिचा या आयुष्यातला एक खूप इम्पॉर्टंट रोल आहे. अच्छा. मग ते त्या मठात जाऊन त्यांच्या फेथ सिस्टम प्रमाणे राहणं इज ओके, कारण तिचं पर्पज काय आहे की ती जे तिच्या समोर येईल त्या माणसाला चांगलं वाटून देणं, त्याला कुठेतरी आत्मविश्वास निर्माण होणं, काहीतरी असं होणं की जेणेकरून त्याचं काहीतरी चांगलं होईल. सो हा विचार माधुरी कायम करत आली आहे का? हो. तिच्या ठीक आहे. आता म्हणजे हे खरंच अविश्वसनीय की तुम्ही तिला हे विचारते आणि ती हे सांगतीये. आपण प्रत्येकजण माणूस म्हणून इतरांच्या बाबतीत असा चांगला विचार करतो, जसं आत्ता तुम्ही म्हणताय की माधुरी पण करते की तिला लोकांचं बरं व्हावं किंवा त्यांना आनंद मिळावा तिच्या असण्याने, याच्यातून आनंद मिळतोय तिला सुद्धा. ती एक इतरांसाठी विश्वास आहे, तिथल्या गावातल्या लोकांसाठी ती एक विश्वास आहे आणि म्हणून तिथे तिने यावं अशी गावकऱ्यांची पुन्हा इच्छा आहे किंवा समस्त कोल्हापूरकरांची इच्छा आहे. पण एक प्राणी म्हणून ती त्या मठात राहत होती तेव्हा आणि आता ती वंतारात राहतीये तेव्हा माणसांच्या सहवासात ती वाढली आणि आता इथे ते जंगल आहे. तिला तो त्रास काही होतोय? इनफॅक्ट तिला त्रास काहीच नाही होते. वंतारामध्ये राहून तिला जसं तिने सांगितलं की तिला जी मोकळीक मिळाली ती वेगळीच आहे. आणि तिच्या सवयी बदलल्यात का काही? म्हणजे कारण इथे ती जे काही दिवसभराचा तिचा जो दिनक्रम होता तो तिथे नाहीये. तिथे तिला एक्सप्लोअर करायला ऑप्शन आहे, तिथे तिला जे हवं ते तोडून खाता येतं, तिला जे डाएट मध्ये काय. पण याची तिला सवय होत नव्हतीच ना. सवय तिला म्हणजे लहानपणापासून ती जेव्हाही नांदणी मठात आली आहे तेव्हा ती लहान होती. आता ती एक तरुण आहे असं आपण म्हणू, कारण तिचं 35-40च्या अराउंड वय आहे. सो
या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये ती जे फील करती आहे हे कसं काय म्हणजे सांगते ती तुम्हाला? जसं आपण बोलतोय तसंच शब्द, चित्र, हे सगळं येतं पुढे आणि त्याच्यातून ती सांगते की तिला काय वाटतं, की वंतारामध्ये जाऊन तिला फ्रीडम जे वाटलं, की आपण एक क्युरियोसिटी आहे म्हणून विचारते, तुम्ही आता येण्यापूर्वी तिच्याबद्दल अभ्यास केलाय का? नाही का? तुम्ही थेट इथेच माझ्याशी बोलताय, तुम्ही तिच्याबद्दल माहिती घेतली होती? नाही, कारण की तू मला सांगितलं होतंस की आपण न्यूज मधल्या प्राण्यांची बोलूयात, म्हणून मी न्यूजपेपर्स मधले कुठलेही ॲनिमल न्यूज वाचलेच नाहीत. अच्छा, म्हणजे तिला न पाहता तिला तिच्याबद्दल थोडीफार माहिती नसताना तुम्ही हे भाकीत म्हणजे भाकीत नको म्हणूयात आपण, तुमचं जे काही आर्ट आहे ते तुम्ही त्याच्यामधून हे सांगताय. माधुरी मठात होती, तिला वंतारात आणण्यामागचं रिझन हे होतं की तिथे मठामध्ये तिला साखळदंडाने बांधलं जात होतं. हे निदर्शनास आल्यानंतर पेटाने त्याच्यावर जो काही कारवाई करण्याचा हे केला आणि त्याच्यातून तिची रवानगी तिथे झाली. तिला खरंच तिथं त्या साखळदंडाने बांधलं जात होतं का हे ती कम्युनिकेट करते. ती त्याच्यामध्ये तिचं काय हे म्हणणं आहे की जेव्हा पण केव्हा, आता खूप माणसं तिथे असल्यामुळे तो हे घेतला गेला असेल, पण तिला काय वाटते याच्याबद्दल? साखळदंड कुठल्याही प्राण्याला आवडायचं कारण आपण ह्युमन नजरेने पाहिलं तर काहीच नाही. पण जसं तिने सांगितलं की तिचं तिथे येऊन पर्पज काय होतं, तर लोकांना तिथे येऊन जो विश्वास एक मिळत होता तिच्याकडनं एक जो कॉन्फिडन्स मिळत होता, ते ती तिच्या परीने जमेल तितक्या चांगल्यापणे करत होती. पण हे बोलताना सुद्धा ती वंताराला जाऊन ती काय सांगते की मला इथलं फ्रीडम खूप आवडलं. अच्छा, हो की नाही? सो इथे माझं काम आहे, मला पक्का माहिती आहे मला हे काम आहे, पण तिथे जाऊन जर मला फ्रीडम मिळते, दॅट इज अमेझिंग. ते खूपच छान आहेच. आता माधुरीच्या बाबतीत जो निर्णय घेतला जातोय, म्हणजे ऑलमोस्ट तो झालाय की तिला पुन्हा नांदणी मठात परत पाठवलं जाणार आहे. सो तुम्ही म्हणताय तसं ती तिथेही खुश आहे, ती इथेही खुश आहे. सो आता ती पुन्हा त्या सगळ्या जगात रमेल आपल्या आणि असाच आनंद देत राहील असं आपण एके ठिकाणी मानूया. पण आत्ता आपण जे काही बोललो, इथे प्रेक्षक जे पाहत आहेत त्यांच्यासाठी हा वेडेपणा असू शकतो. म्हणजे कारण ज्या गोष्टी फक्त मनात घडत आहेत, आपण फक्त त्या बोलतोय, याच्यावरून लोकांचं हेच मत होईल की हे असं काही नाही आहे, ह्या मॅडम जे काही आत्ता बोलल्या हा वेडेपणा आहे, फार वेडेपणा आहे, असं अनेक जणांच्या कमेंट्स येतील आता. पण तरी सुद्धा तुम्ही जे म्हणताय की प्राण्यांशी अशा पद्धतीने संवाद साधता येतो, तुम्ही माधुरीशी आत्ता कुठल्या भाषेत बोलत? असं काय मीडियम आहे ते तुमच्या बोलण्याचं की तिला तुमच्या भावना कळतात? आता मी एक वेळ हे मानते की तुम्ही तिच्याशी बोलताय, ती कुठल्या भाषेत बोलतीये तुमच्याशी? सो भाषेचा इथे कुठेही रिस्ट्रिक्शन नसतं. म्हणजे माधुरी फॉर एक्झाम्पल तामिळ बोलू शकत असेल, म्हणजे तिच्या आजूबाजूचे केअर गिव्हर्स तामिळ बोलत असतील, मला मराठीच येतं, तर ती माझ्याशी मराठीमध्येच मला ती उत्तरं मिळेल आउट ऑफ. पण माधुरीला केली मराठीच याच्यात आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी. ती कोल्हापुरात राहिली म्हणून ती मराठी बोलते का? नाही, किंवा तिच्याशी दुसरं कोणी जर्मनमध्ये बोललं तर त्यांना जर्मनमध्ये उत्तरं मिळणारच. असंच होतं हे. काय पण म्हणजे कशा पद्धतीने तो संवाद, भाषा नसतानाही किंवा बोलता येत नसतानाही हा संवाद अशक्य वाटतोय खरंच? म्हणजे तुम्ही जे सांगताय ना ते नाही कळत आहे तितकं. आणखी सोप्या भाषेत काय नाही, काही मेंटल ट्रिक्स वापरता किंवा काही तुमचे सबटल काही ज्याला सूक्ष्म निरीक्षण आहे असं काही आहे का हे टेलिपॅथी म्हणजे? आता टेलिपॅथिक कम्युनिकेशनमध्ये मी काय कुठल्या प्राण्याच्या समोर जाऊन बसून बोलते असं फार क्वचित होतं. जनरली एक फोटो येतो, नाव येतं आणि मग त्याच्यावरनं आपण प्राण्याशी बोलू शकतो. तर आता मी आल्यावरती तुम्हाला माधुरीचा फोटो दाखवला. सिमिलर प्रॅक्टिस मी माझ्या प्रोफेशनल कन्सल्ट्समध्ये वापरते. तर त्या फोटोमध्ये असं काही नसतं की तुम्ही घरातले सगळे फोटोज पाठवा किंवा काय, पण प्राणी जे घरात आहे ते सोपेपणाने, सरळपणाने जेव्हा आपल्या पुढे आणतात आणि ते जेव्हा त्यांच्या फॅमिलीला आपण सांगतो तेव्हा त्यांना कळतं की अरे हो, हे तर खरंच माझ्या प्राण्याशी बोललेली आहे. खूप लोक असे आहेत ज्यांना वाटतं की हे खरं आहे का नाही, काहीतरी उगीच मनाचे खेळ आहेत.
त्यांचा जेव्हा एक्सपिरियन्स ते करतील ना तेव्हा त्यांना फरक कळू शकतो की हे खरं आहे किंवा नाही. अच्छा. आणि आता माधुरीच्या भावना तुम्ही आम्हाला सांगितल्या, पण बाकीचे इतर प्राणीही त्यांचं पण कम्युनिकेशन वेगळं असतं. म्हणजे कुत्रा असेल, घोडा असेल, मांजर, यांची काय भाषा आहे? सेम. सगळ्यांची भाषा एकच. जी तुला येते मला येते ती त्यांची भाषा. हा इमोशनल कनेक्ट पण असू शकतो. बेसिकली कसं आहे, मी म्हणते की डिवाइन कॉन्शियसनेस, सगळं आपण सगळे एकमेकांना कनेक्टेड आहोतच. तर फॉर एक्झाम्पल तू कोणाचा तरी विचार करतेस आणि फोन वाजला आणि त्या माणसाचा फोन आहे, आपण काय म्हणतो? टेलिपॅथी. टेलिपॅथी, बरोबर. तर हीच टेलिपॅथी जी आहे ती आपल्या शाळेच्या सिस्टम मध्ये आपण कधी शिकलेलो नसतो, किंवा ते आहे हे ऍक्सेप्ट केलंच जात नाही, कारण आपण ते शिकत नाही, आपण त्या दिशेने विचार नाही करत. पण हे आपल्याकडे युगानुयुग होत गेलेली गोष्ट आहे. हे आर्ट आहे की सायन्स आहे? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता तुम्ही ती प्रॅक्टिस करताय गेले 40 वर्ष. हे बघ, आर्ट म्हटलं तर ते कलेसारखं नाहीये. सायन्स म्हटलं तर त्याला काही फॉर्म्युला नाहीये की हा वापरला x+y=z हे कायम उत्तर येईल. सो टेलिपॅथी इज टेलिपॅथी. असं होतं ना की इंट्युशन्स, अनेकांचं असं बोलता बोलता म्हणणं असतं की माझे इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग आहेत. सो टेलिपॅथी म्हणजे इंट्युशन्सच आहे. येस. टेलिपॅथीमध्ये बेसिकली आपला सिक्स सेन्स खूप जागृत असतो, आणि जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो की माझा सिक्स सेन्स काम करतोय तेव्हा ते टेलिपॅथिक कम्युनिकेशन जास्त जास्त सुरळीतपणे होत जातं. हे माणसांच्या बाबतीत पण होतं ना, भरपूर वेळेला होतं. आता मी जसा एक्झाम्पल दिला की विचार केला कोणाचा आणि फोन आला त्यांचा, किंवा एकदम आपण कुठेतरी ट्रॅकवर गेलोय आणि कुठेतरी आपल्या मैत्रिणीची आठवण येते जिला आपण 20 वर्षात भेटलो नाही, आणि त्या ट्रॅकवरती ती समोर येते, असंही होतं. ते पण मग काय म्हणायचं आपण की अरे मी तुझा विचार करत होते, गेले 10-15 दिवस मी तुझा विचार करत होते, आणि मग ती सांगते की अगं 10 दिवसापूर्वीच मी या ट्रॅकला यायचं ठरवलं, काय माहिती. न दिसणारी कुठली तरी अशी नेटवर्क सिस्टीम आहे का? येस. ब्रेन टू ब्रेन. अगदी बरोबर. काहीतरी एक नेटवर्क सिस्टम आहे. अच्छा. अजूनही सगळ्यांना हाच प्रश्न पडत असेल की हा संवाद जो सुरू आहे हा वेडेपणाच आहे, पण या संवादामध्ये खरंच ज्यांच्याकडे पेट्स आहेत त्या लोकांनी ह्या गोष्टीला ते लोक या गोष्टीला रिलेट करू शकतील. कारण जेव्हा आपण प्राणी पाळतो तेव्हा त्यांच्या भावना समजून घ्यायच्या असतात आपल्याला, किंवा त्या समजून घेतल्यानंतर त्यांच्यासोबतचं जगणं आपलं सोपं करायचं असतं. कदाचित याच्यामध्ये आपल्याला टेलिपॅथीचा वापर होऊ शकतो. मी त्याच्यावर ठामपणे काही मतच मांडू शकत नाही आहे, कारण हा विषय आपल्यासाठीच नवीन आहे. पण आपण मॅमलाच विचारूया की एखाद्या प्राण्याला जखम झाली की आपल्याला ती दिसते, वेटरनरी डॉक्टर आहेत त्याच्यासाठी ट्रीट करायला, पण प्राण्यांचे इमोशन्स किंवा त्यांची भावना कशी कळणार? त्याच्यासाठी तुम्ही टेलिपॅथी वापरता? हो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक कुत्रा होता खेड शिवापूरच्या रस्त्यावरती, एका बाईंनी त्याला पाहिलं, त्याचा मागचे पाय चालत नव्हते, तो स्वतःला ओढत ओढत रस्त्यावर चालला होता हायवेच्या साईडला. तर त्या बाई पुण्याला आल्या आणि त्यांना माझा नंबर मिळाला. त्यांनी मला फोन केला की मला असं कुत्रा दिसला होता, मला त्याला उद्या जाऊन पिकअप करायचं आहे, मला वाटतं की त्याला वैद्यकीय उपचार मिळावा. तर मी म्हणलं ठीक आहे, मग बोलूया त्याच्याशी. म्हणून मी त्याला सांगितलं की अशा अशा बाई आहेत, त्या तुला उद्या पिकअप करायला येणार आहेत, तर तुला ट्रीटमेंट हवी आहे का? तर तो हो म्हणला, मला हवी आहे. मग मी त्याला म्हणलं त्या 12 वाजता येणार आहेत, तू तिथे थांबशील का? तर हो म्हणला. 12 वाजता जेव्हा त्या मॅडम तिकडे गेल्या तेव्हा तो कुत्रा त्यांनी सांगितलेल्या लोकेशनच्या थोडंसं पुढे होता. ते लोकेशन जे होतं तिथे खूप ऊन होतं, तर थोडासा पुढे होता आणि त्यांना तो मिळाला, आणि मग त्याला पुण्याला घेऊन आल्या, त्याच्यावरती ट्रीटमेंट वगैरे केली. सो असं असतं की जिथे ट्रीटमेंट पाहिजे असते तेही आपण विचारू शकतो. अच्छा. आणि ते सांगतात? हो. आणि आणखीन कोणत्या प्रकारची माहिती मिळते आपल्याला प्राण्यांकडून अशी जी तुम्ही जे आता फॉर एक्झाम्पल हल्ली खूप असतं की माझा प्राणी हरवलाय, त्याला शोधून द्या. तर ह्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. एक अगदी साधी गोष्ट म्हणजे त्या प्राण्याची सोल जर्नी काय आहे, म्हणजे तो तुमच्याबरोबर ही 4 वर्ष राहिलाय, खूप सुखात राहिलाय,
पुढची 10 वर्ष तो तुमच्याबरोबर राहणार आहे का तो दुसरीकडे चाललाय, हे आपण ॲज ह्युमन्स आपण ॲक्सेप्टच नाही करू शकत की माझं बाळ, माझं छोनुलं ते मला सोडून गेलं कसं. पण प्राण्याचं असतं की आता माझं तुझ्याबरोबर काम संपलेलं आहे, आता मी पुढच्या कामाला चाललेलो आहे. तर असं एक एक्झाम्पल देते. एक ओरिओ नावाचं मांजर जे त्याचं घर सोडून गेलं आणि पहिले आय थिंक एक साधारण महिना 6 महिना घराच्या आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी तो दाखवत गेला की मी इथे आहे, मी इथे आहे, मी असा रस्ता क्रॉस केला, मग परत क्रॉस केला. आणि त्यांना त्याचे ह्युमन फॅमिली जी होती ती तिथे जाऊन त्यांना ते क्लूज मिळायचे. मग ओरिओनी सांगितलं की हे बघा आता मी काय परत नाही येणार आहे, मला आता एक दुसरं काम मिळालेलं आहे. सो मी एका आजींबरोबर राहतोय आणि त्यांना सध्या माझी गरज आहे. सो माझं काम आता, माझी सोल जर्नी ह्यांच्याबरोबर संपलेली आहे, तर माझं हे पुढचं आयुष्य सुरू झालं आहे. तर त्यांना सांग की मी ठीक आहे पण मी परत नाही येणार. मग त्यांचा जो आधीचा, त्या प्राण्याचा जो आधीचा मालक होता त्याने याच्यावर विश्वास ठेवला, त्याने ऍक्सेप्ट केलं का मुळात? कारण की आम्ही जसं कम्युनिकेट करत होतो तसं ते जो ओरिओ जे काय सांगत होता ते त्यांना दिसत गेलं. अच्छा. त्यांनी जे डिस्क्राईब केलं ती लोकेशन्स त्यांना मिळत गेली. सो दे नो की तेव्हा तो त्या ठिकाणी फिरलेला आहे. मग ह्याच्यानंतरची स्टेप त्यांनी हे सांगितली की लोक पेटच्या बाबतीत अशा सगळ्या समस्या घेऊन येतात तुमच्याकडे. अजून काही वेगळा असा कुठला किस्सा आहे की जो अगदीच म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होता, किंवा म्हणजे तुम्हाला सुद्धा स्वतःला, तुम्ही आता म्हणताय की प्राण्यांशी कम्युनिकेट करतो, सो काही, तर असं काही वेगळं आहे किस्सा? सो एक सांगते दुसरा किस्सा. एक बाजी होता. बाजीज म्हणजे ते छोटे छोटे गुबगुबीत टुटी टुटी करतात, खूप बडबड करतात. तुला माहिती असेल, सगळ्यांना जनरली बाजीज माहिती असतात, लव्ह बर्ड्स तसं. तर तो त्यांच्या घरातनं संध्याकाळच्या वेळेला उडून गेला. आता तो एवढूसा छोटूसा पक्षी, हे आत्ताचं पावसाळी वातावरण, आणि तो गेला. आणि मग ऑब्व्हियसली सगळ्यांची धाकधूक. त्या मॅडमनी फोन केला, त्या तर रडकुंडीला आल्या होत्या की आता अंधार पडायला लागला आणि तो उडून गेला, तर मी काय करू, मला कळत नाही, मी कशाला गॅलरीचं दार उघडं ठेवलं, आणि असं तसं. पक्षाशी मी बोलले. तो म्हणला की अगं मी ठीक आहे, मी छान आहे, त्यांना सांग मी घराच्या खिडकीतनं बाहेर गेलो, मग मी लेफ्टला गेलो, मग मी परत लेफ्टला गेलो. तर मी त्यांना विचारलं की हे तो असं सांगतोय बरोबर आहे का? तर त्या हो म्हणल्या, तो असा गेला आणि तो असा गेला. म्हटलं मग आता त्या लेफ्टच्या शेजारी तुम्हाला झाडं दिसतील, त्या प्लॉटमध्ये तो आहे. मग त्या तिकडे गेल्या, तोपर्यंत अंधार झाला होता आणि तो काही दिसेना. आणि तिथे सगळे असं जंगल झालं होतं, खूप सारी झाडं, म्हणजे आत पाऊल ठेवायचं का नाही इथपासनं टेन्शन. मग त्या आणखीन अपसेट झाल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेपासून त्यांचे परत मेसेजेस होते की मी शोधते काय करू. तर मी त्यांना आदल्या दिवशी सांगितलं होतं की मी त्याला रिक्वेस्ट करू शकते की तू इथे आजूबाजूच्या कुठल्याही खिडकीपाशी जा आणि सांग की मी आलोय. सगळ्या लोकांना माहिती आहे आता तू हरवलायस, तर कोणाला तू मिळशीलच. सो मग त्या म्हणल्या ठीक आहे. मी त्याला यायचं होतं पण. हो, त्याला यायचं होतं. ओके, इथेच तर आहे ना. कारण इतका छोटा बाजी जेव्हा उडून जातो तेव्हा तो मिळणं इज लाईक व्हेरी डिफिकल्ट. मी इम्पॉसिबल कशालाच नाही म्हणत, पण खूपच अवघड असतं. आणि मग 9:30 पावणे 10 11 वाजता त्यांचा मेसेज आला की अहो 9:30 वाजता आमच्या समोरच्या बिल्डिंगमधल्या काकी आहेत, त्या आल्या, त्या म्हणल्या हा घे तुझा पक्षी. तर तो त्यांच्या खिडकीत जाऊन बसला होता आणि मग त्यांनी त्याला आत घेतलं. आणि आय एम सरप्राइज्ड की त्याला लेफ्ट राईट हे सगळं कळत होतं आणि त्याला त्यांच्या ओळखीतली माणसंही कळत होती आणि तो तिथे जाऊन बसलाय. अशा शेवटी तो मिळाला. हो, पण सगळेच प्राणी जे असे उडून जातात ते मिळतातच असं होत नाही. अच्छा. किंवा सगळेच प्राणी, फॉर एक्झाम्पल कुत्रे मांजर खूप असे हरवतात. आपण त्याला हरवतो म्हणतो, निघून जातात, नेक्स्ट जर्नीला जातात, ॲडव्हेंचरवर जातात, जे काय असेल. आपल्या भाषेत ते हरवलेले असतात. त्यांना तिथे राहायचं नसतं म्हणून ते निघालेले असतात. ज्यांच्या घरी पेट असतात, तर आपण कुत्र्याचाच एक्झाम्पल घेऊ की कुत्रा कोणी अननोन व्यक्ती दिसला की खूप भुंकतात, किंवा इन जनरल पण कधी खूप भुंकतात, कधी रडतात, कधी एकदम वायलंट होतात, अंगावर येतात. त्यांचं काय म्हणणं असतं त्यावेळेस? म्हणजे प्रत्येक प्राणी हा त्या मोमेंटमध्ये असतो. आता फॉर एक्झाम्पल कुत्रा आहे, त्याचं ड्युटी काय, तो गार्ड डॉग आहे. मग त्याची ड्युटी जर का गार्डिंग ही आहे, तर मग त्या एरियामध्ये कोण येईल त्याला माहिती आहे की दुसरं कोणी इथे येता कामा नाही आहे, माझा जॉबच हा आहे की मी गार्ड करतो. हे त्याला रिअलाइज झालेलं असतं. हो, कारण मालकाने करून दिलेलं असतं. आपण म्हणू शकू. किंवा
आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या ऑलरेडी ठरलेलं असतं. हा, म्हणून तो इतक्या इमानदारीने त्याचं काम करतो का? कुत्राच नाही, मांजर असेल. हो. मांजरीच्या बाबतीत एक गंमत विचाराविषयी वाटतीये, कारण मांजर आडवी गेली की आपण असं म्हणतो की आजचा माझा दिवस खराब जाणार आहे. ही अंधश्रद्धा आहे अर्थात, पण असं म्हटलं जातं. तर प्राण्यांना म्हणजे मांजरीलाच, ती पण आपल्या बाबतीत असं म्हणत असेल का? तिलाही असं वाटत असेल का, अरे हा माणूस आज माझ्या आडवा गेला, आज माझं काही खरं नाही, आज मला काही चांगलं खायला मिळणार नाही, असं काहीतरी म्हणते का ती? नाही, जनरली मांजरं किंवा कुत्रे किंवा जे काय असेल प्राणी, तो इकडून तिकडे चाललोय, माझं माझ्या कामात लक्ष आहे, हे बाकीच्यांचं जे चाललंय ते चालू दे. मला आता माझ्या पिल्लांना खायला द्यायचंय किंवा मला त्या घरी जाऊन दूध मागायचंय किंवा व्हॉट एव्हर इट इज, तर मी इकडून तिकडे चालले पटपट. मला तो सूर्य मावळायच्या आधी ती 10 मिनिटं आहेत ज्या त्या पत्र्यावरती मला ऊन मिळणार आहे, मी तिथे चाललोय, असंही असतं. अच्छा. आणि असं मी आता एक एक प्राण्याबद्दल विचारते, कारण माझ्या डोक्यात ते असे प्रश्न येत आहेत. माकड असतो, मदारी आहे, जो माकडाला त्याचं खेळ करतो त्याच्यासोबत आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी तो हे सगळं करतो. माकडाला काही गोष्टी शिकवतो, माकड ते शिकतोही. म्हणजे अनेक प्राणी वेगवेगळ्या गोष्टी शिकतात, पोपट बोलायला शिकतो वगैरे. या प्राण्यांना असं फिलिंग येतं का हे आपला वापर करून घेत आहेत? नाही, जनरली मी ज्या प्राण्यांची बोलले तिथे असं मला तरी आढळलं नाहीये की हा माणूस माझा उपयोग करून घेतोय. काय म्हणणं असतं त्यांचं या जन्मातलं ते काम असतं की मी या मदाऱ्याबरोबर राहीन, त्याच्याबरोबर जे करायचं आहे ते मी करून घेईन. त्याच्यात मला त्रास होऊ शकतो हे मला माहिती आहे, कारण जन्माच्या आधीच मला हे माहित होतं की मी हे करणार आहे, माझं आयुष्य असं जाणार आहे. पुन्हा तेच की ज्यांच्याकडे पेट असतात, तर अनेकदा पेट्स आपण मनोरंजनासाठी पाळतो. बरोबर. मुळात उद्देश अनेकांचा तोच असतो. किंवा कुत्र्यांच्या बाबतीत म्हटलं तर तो एक स्टेटस सिम्बॉल मानला जातो की माझ्याकडे कुत्रा आहे हे. सो आपल्याला वेळ असतो तेव्हा आपण त्याच्यासोबत खेळतो. त्याचंही काहीतरी म्हणणं असेल ना की मला माझ्या वेळेत तुम्ही माझ्यासोबत खेळा असतं. आणि त्याला वाईट वाटतं या बाबतीत. कुत्रे स्पेशली दाखवून देतात की तू नुसतं काम करतोयस, ते सोड, माझ्याशी बोल आता. काय 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 कशा पद्धतीने? परवा एका मांजराशी बोलत होते मी, त्याचं म्याव 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 म्याव, म्हणजे ते मला ऐकू येत होतं म्याव म्याव. माझ्या बोलत होते मी तिच्याशी तेव्हा सुद्धा. तर मी त्या मांजराला विचारलं की अरे काय तू इतका का म्याव करतोयस की काही कळतच नाहीये. तर तो म्हणला की ही बाई घरी येते कामावून, बॅग ठेवते आणि फोन पिकअप करते. ओके. आणि मग संपलं. उगीच आपलं मला हात लावल्यासारखं 2 मिनिटं करते आणि मग तिची बडबड सुरू होते आणि मग ती थांबत नाही. मग माझ्याशी कधी बोलणार? फोनमध्येच सगळं कशाला तू तुझं सोडून देतेस, बोल माझ्याशी. म्हणून मी म्याव म्याव करतोय. प्राण्यांनाही कळतंय आपण फोनवर जास्त वेळ घालवतोय, त्यांना वेळ द्यायला हवाय, ही त्यांची डिमांड आहे. अशा अजून काय अपेक्षा असतात प्राण्यांच्या आपल्याकडे? फार जास्त अपेक्षा नसतात. माझ्याशी खेळ, कधी कधी माझ्या बरोबर तुझा एक्सरसाइज होईल हेही सांगतात. अच्छा. नीट राहा, जास्त काही एक्सपेक्टेशन्स नसतात त्यांची. अच्छा. आणि असंही आहे ना की आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपण प्राण्यांना खाऊ घालतो. त्यांच्या भुकेच्या वेळा कशा कळणार लोकांना ज्यांच्याकडे पेट आहेत त्यांना? मागून घेतात. आणि तरीही आपण जर दिलं नाही तर चिडतात, रुसतात. ते अगदी असं 2 मिनिटासाठी असतं. पण जसं आपण चिडून फुगून बसतो की आपण वर्षानुवर्ष तोंड नाही बघायचं तुझं वगैरे, तेवढं त्यांचं नसतं. जे आपापसात समजून घेतात सगळं. तक्रारी करत असतील ना खूप? जिथे गरज आहे तिथे तक्रार तर करतातच. लाईक आता ह्यांनी जे सांगितलं की फोनमध्ये असतो. किंवा दुसरा एक कुत्र्याशी मी बोलत होते, तो म्हणला की आधी मला खूप फिरायला न्यायचा, आधी माझ्याशी खूप खेळायचा, आणि गेली 1.5 वर्ष मी बघतोय त्याचं लक्षच नाही माझ्याकडे. येतो घरी त्याच्या वेळेला येतो, जातो त्याच्या वेळेला जातो, माझं काय? सो माझ्याशी बोल, माझ्या बरोबर बस, माझ्या बरोबर फिरायला चल. आपण आपली फ्रेंडशिप दुरावतोय कशाला? तुलाही माझी गरज आहेच, हे पण ते दाखवून देतात. आता तुम्ही प्राण्यांना न भेटताही टेलिपॅथी थ्रू त्यांच्याशी कम्युनिकेट करताय. आपल्याकडे एक पद्धत आहे, म्हणजे की नागपंचमीला नागाला दूध देतात, किंवा बैलगाडी शर्यत आहे. हे सगळं एक संस्कृतीचा किंवा प्रथेचा भाग आहेत आपल्या. पण प्राण्यांना या सगळ्या गोष्टी कळत नसतील ना? कळत नसतील हे मला नाही वाटत बरोबर आहे, कारण त्यांना कळतं काय होतंय त्यांच्याबरोबर.
त्यांच्या समोरच सगळं होत असतं, त्यांच्या बरोबरच सगळं होत असतं. योग्य वाटत असतं त्यांना हे सगळं. जिथे योग्य असतं तिथे सोल कॉन्ट्रॅक्ट आपण बोललो ना आता, की जन्मतात तेव्हा त्यांना माहित असतं की माझ्या आयुष्यात हे सगळं होणार आहे. तर आता नागपंचमीला नागाला दूध देणं किंवा सापाला दूध देणं बरोबर नाहीये, ते पिणार नाहीये दूध, कशाला उगीच त्रास देत आहे असं प्राण्यांना सुद्धा वाटतं की कशाला त्रास. पण प्राणी हे सांगू शकत नाहीये. तुमच्या माध्यमातून त्यांना सांगा जरा की हे बरोबर नाहीये. बरोबर नाहीये हे आपल्यालाही कळतं पण वळत नाही. मनुष्य प्राण्याचे सगळ्यात अवघड गोष्ट तीच आहे. बेसिक नीड्स काय आहेत प्राण्यांच्या असं तुम्हाला वाटतं जेव्हा त्यांच्याशी तुम्ही बोलता? प्रत्येक प्राण्याची बेसिक नीड एकच असते की नीट चांगलं राहायला मिळतंय, नीट चांगलं खायला मिळतंय, नीट लोक वागतायत, घरातले सुद्धा. दुसरी केस सांगते. एका घरात 2 मांजरी खूप भांडत होत्या एकमेकींशी, म्हणून त्यांनी मला कॉल केला होता की खूप भांडतात, काय करू कळत नाही. तर मांजरांचं असं म्हणणं पडलं की मायलेकीत खूप भांडणं होतात आणि आम्ही त्यांना मिरर करतोय की ते कसे वचा वचा भांडतात तसं आम्ही भांडतो एकमेकींची. बापरे. सांग की थोडस टोन डाऊन, गरज नाहीये तेवढं भांडायची. आम्ही भांडल्यावर कसं वाटतं एक्झॅक्टली म्हणजे त्या कॉपी करत होत्या. हो, म्हणजे जे मालक होते त्यांच्या, हो ते कॉपी करत होत्या मांजरी. प्रतिबिंबन किंवा मिररिंग आम्ही म्हणतो. पण गमती जमती ही खरं सांगू का, आपण जेवढा विचार आता मी जितके प्रश्न विचारले त्या प्रश्नांमधून आपण जेवढा विचार प्राण्यांबद्दल आता करतोय आणि जे प्रश्न पडतायत, प्राणी खरंच असा विचार करू शकतायत? ऑफकोर्स, नाहीतर मला कुठून त्यांनी एवढं ज्ञान दिलं असतं. कसं कळतंय तुम्हाला हे सगळं? म्हणजे ठीक आहे तुम्ही आता म्हणालात की एक भाषा आहे आमची, आम्ही प्रत्येक भाषेत बोलतो आहे, किंवा हे खरं कसं वाटेल? सो गुड क्वेश्चन. जेव्हा मी प्राण्याशी बोलते, एस्पेशली पेट असतो तेव्हा त्याच्या घरामध्ये काय कुठे आहे, किंवा आता एक किमची नावाच्या पेटशी मी बोलत होते, तर त्यांनी मला दाखवून दिली 2 कपाटं आणि सांगितलं की मला या कपाटात जायचं असतं पण मला जाऊ देत नाहीत, हे कपाट मात्र मला अलाव करतात. तर मी विचारलं तर त्याची फॅमिली हसली की हो, त्याचा जो दादा, आपण दादा म्हणूयात, तो म्हणला की हो माझ्या कपाटात मी त्याला जाऊ देतो पण बाजूच्या कपाटात एंट्री नाही. आणि तो मला सांगत होता की त्या कपाटात बाईचे कपडे असतात आणि या कपाटात पुरुषाचे कपडे असतात. इतकं मांजराने तुम्हाला किमचीने. तर किमचीने सांगितल्यामुळे मग ते कळलं काय आहे एक्झॅक्टली. सो ही गोष्ट म्हणजे तुम्ही व्हेरीफाय केलं त्या, ही गोष्ट त्या किमचीने सांगितली म्हणून ती कळली. अच्छा. मी काय किमचीच्या घरी गेले नव्हते बघायला काय आणि काय. बरोबर. तर अशा गोष्टी जेव्हा ते सांगतात. दुसरं किमची दाखवत होता की बांगड्या, आता त्यांच्या घरी कोणी बांगड्या घालणारं असूच शकत नाही, हे तो मला त्याचे जेव्हा घरातल्या बायकांचं डिस्क्रिप्शन देत होतं तेव्हा त्यांनी दाखवलं होतं. पण त्या बांगड्या खूप प्रॉमिनंट होत्या. तर गोष्ट अशी होती की त्याला त्या बांगड्या घालणाऱ्या व्यक्तीचं आवडायचीच नाही ती, आणि तिथे असा तो आवाज आणि तो रंग आणि हे सगळं त्याला बिलकुल पटत नव्हतं. मग मी म्हणते की तुमच्याकडे बांगड्या कोण घालतं? आणि ते म्हणतात आम्ही कोणीच घालत नाही. मग बोलता बोलता लक्षात आलं की त्यांच्या घरी एक जी स्टाफ आहे त्यांच्या हातात बांगड्या असतात आणि त्या स्टाफपासून हा लांब असतो. तो आवाज सहन होत नाही, आवाज आवडत नाही त्याला, तो कलर आवडत नाही, काहीच नाही आवडत. त्याचं फार काहीतरी असं. रंग पण कळतात प्राण्यांना. हो, अवघड आहे ना. अवघड आहे, खरंच अवघड आहे तुम्ही हे सांगताय ते. ठीक आहे, आता हा जो मुद्दा तुम्ही म्हटलात की या कपाटात जायचं आहे किंवा या कपाटात नाही, अनेकदा आपण घाई गडबडीत आपल्या वस्तू इथे तिथे टाकतो आणि नंतर आठवतच नाही. अशा काही केसेस येतात का की आमच्या पेटला विचारा आणि सांगा की कुठे ठेवलंय, त्याने बघितलंय करून? हो, तशा वस्तू शोधून दिल्यात? किंवा घरी आता एक दुसरी केस सांगते. एका डॉगीशी मी बोलत होते आणि त्याच्या घरी तो मला एक अशी छोटीशी बेडसाईड टेबल असतं ना तसं दाखवत होता. त्या खोलीचं डिस्क्रिप्शन, ती खिडकी कशी आहे, ते पडदे काय आणि काय, ते सगळं तो दाखवत होता. आणि ते दाखवताना ते बेडसाईड टेबल सारखं दाखवत होता आणि तिथे आत तो मला सिगरेट्स दाखवत होता. तर मग सिगरेट्स, तर मग ते मी त्याला विचारलं की अरे सिगरेट्सचं काय? तर तो म्हणला की त्यांच्याकडे जे कामाला बाई होती तिच्या सिगरेट्स तिच्या होत्या, ती घेऊन जायची सारखी. अच्छा. तर तिच्या मालकाच्या होत्या त्या आणि ती बाई चोरून न्यायची.
सो अशा आणि ते छोट्या मांजरीला गोष्टी आवडायचं नाही. कुत्रा होता. कुत्रं, अच्छा, ते त्याला कुत्रं. ऑब्व्हियसली नाही आवडायचं. तो म्हणायचा की माझ्याकडे लक्ष द्यायला हिला ठेवलंय आणि ही काय करते, दुपारच्या वेळेला जाते आणि सिगरेट मारते. अरे बापरे. सो अशाही गोष्टी मग हे तुम्ही असतात. नंतर तिचं म्हणणं सांगितलं, मालकाला हो, सांगितलं? हो. तिची नोकरी गेली असेल. नाही गेली, कारण की त्याच्याकडे ती खूप चांगलं बघायची. गंमत आहे सगळी. थोडंसं मागे जाऊया. म्हणजे आता हा प्राण्यांचा संवाद, हे जग आम्हाला अजून तितकंसं उलगडलेलं नाही आहे. प्राण्यांसारखंच बाकी सजीवांशी तुम्ही संवाद साधता? नक्कीच. प्राणी म्हणलं की त्याच्यात पक्षी आलं, मासे आले, कासव, सगळं 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 सगळे. टेलिपॅथी जे आहे त्याला काही वैज्ञानिक आधार नाही आहे, पण तुम्ही बोलताना सायंटिफिक अँगलने बोलता त्यांच्याशी? टेलिपॅथीमध्ये हे शिकवते तेव्हाही हेच सांगते की तुम्ही डॉक्टर गुगल नाही आहात. हां. प्राण्याच्या मनात काय आहे, त्याला काय वाटतंय हे तुम्ही सांगू शकता, पण म्हणून त्याचे किडनीज फेल झाले आहेत आणि आता त्याला हार्ट अटॅक येणार आहे, ह्या अशा गोष्टी तुम्ही बोलायच्या नसतात. बरोबर. ते जे डॉक्टरचं काम आहे ते डॉक्टरचं काम आहे, जे तुमचं काम आहे ते त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन हे काम आहे. त्याच्यातनं तो जे काय सांगेल, प्राणी, पक्षी, व्हॉटएव्हर, ते तुम्ही नक्कीच समजून सांगू शकता. आणखीन असं काय म्हणजे केसेस तुम्ही पाहिल्या आहेत की ज्याच्यातून या टेलिपॅथी थ्रू प्राण्याचा जीव वाचलाय? जीव वाचलाय का नाही हे मी नाही सांगू शकत. माझी खूप पर्सनल केस सांगते मी. एक असंच स्ट्रीट डॉग होता जो माझा खूप प्रिय होता. तर त्याच्याबरोबर माझं खूप बोलणं असायचं, कसं आहेस तू, काय आहेस, त्याला भेटायला जायचं मी वगैरे सगळं. तिचं नाव ॲक्च्युली होतं चंपी. आणि चंपीला बऱ्याच वेळेला कुत्रे अटॅक करायचे. मग ते मी जाणार, औषध देणार, नीट करणार तिला. मग थोडं तिचं एकतर ती म्हातारी होत चालली होती आणि लॉ ऑफ द लँड असंच आहे की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तर त्याच्याप्रमाणे ती वयस्कर होत जात होती. आणि वन फाईन डे असंच तिला खूप फाडलं होतं. आणि मग चंपी, मी तुला येते औषध लावायला, तू तिकडे थांब. तर चंपी थांबली होती औषध लावायला. मग तिला म्हणलं आता डॉक्टरला मी बोलवणार आहे, कारण हे माझ्या पलीकडचं आहे, तर डॉक्टर उद्या येऊ शकतोय, तर तोपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घे. डॉक्टर आला दुसऱ्या दिवशी, ती बरोबर तिथे थांबलेली होती. सगळी ट्रीटमेंट झाली आणि ती बरी झाली. आणि मग तिला परत इंजरी झाली. त्यावेळेला तिने मला सांगितलं की आता तुम्हाला शोधायला येऊ नकोस. अच्छा. आणि त्याच्यानंतर 1-2 महिन्यांनी मला तिथल्या लोकांनी सांगितलं की ती शी इज गॉन. सो तिला मदत पाहिजे होती. जोपर्यंत तिच्यात शक्ती होती टू रिकवर, तोपर्यंत आमचं खूप बोलणं व्हायचं. येस. पण जेव्हा तिने डिसाईड केलं तेव्हा तिने कट ऑफ केलं. प्राण्यांच्या शेवटच्या काळात, आता प्रत्येक प्राण्याचं वेगळं वय आहे, मी मगाशी म्हटलं तसं त्यांच्या शेवटच्या काळात असं काय म्हणणं असतं, त्यांच्या काय भावना असतात? ते सोडून जात आहेत जग हे त्यांना कळलेलं असतं. बऱ्याच वेळेला त्यांचे ह्युमन्स जे असतात ते खूप ऑब्व्हियसली इमोशनल असतात या गोष्टीसाठी. आपलं नेचरच, आपला स्वभावच असा असतो की अरे हा मला आता गेला सोडून, कारण आपण एवढे वर्ष सोबत राहिलेले असतात. सो तो इमोशनल कनेक्ट नुसतं प्राण्यांबरोबरच नसतो, ह्युमन्स बरोबरही असतो आपला, जे आपलं त्याच्याबद्दल आपण रडून हे करतो. प्राणी बऱ्याच वेळेला त्यांच्या ह्युमन्सला असं तयार करतात की आता मी सोडणारे जग, तर स्टेप बाय स्टेप इनिशिएट करतात की आता मी फॉर एक्झाम्पल एका केस बद्दल मी उदाहरण देते, जिथे हे त्या प्राण्याने त्यांना हे केलं होतं, प्रिपेअर केलं होतं. दर केसमध्ये होतं का तसं नाही, पण या केसमध्ये झालं होतं. तर एक खूप सुंदर गोल्डन रिट्रीव्हर होती, जिच्याशी साधारण मी 1.5-2 वर्ष वगैरे बोलत होते. तर मागच्या वर्षी तिचं पहिलं सीजरचा एपिसोड झाला. सीजर म्हणजे लाईक अ फिट. तर तिच्याशी मी बोलत असताना तर मग ती सीजर झाली. मग तिचे पेरेंट्स, कारण की ती सिनियर डॉग ऑलरेडी, सिनियर म्हणजे 12 वर्षाची होती तेव्हा साधारण. तर मग आता काय करायचं, तर ती म्हणली काय नाही, मी आहे अजून, औषधं द्या. मग त्यांना एक ट्रॅव्हल करायचा होता. तर कारनी काहीतरी 7-8 तास वगैरे कारनी त्यांना जायचं होतं. तर तिला यायचं आहे का आणि तिला झेपेल का? तर ती म्हणली झेपेल का म्हणजे काय, तुम्ही सगळे चाललायत, मी कशाला बसू हॉस्टेलमध्ये, मी येणारच. मग ती त्यांच्याबरोबर गेली. मग त्यांच्याबरोबर 3-4 दिवस मस्त राहिली. बीचवरती फिरायला घेऊन गेले तिला. आणि तेव्हा असं होतं की हिची तब्येत खूप नाजूक आहे, तर कसं झेपेल. पण ती म्हणली नाही मी जाणार. गेली, आली परत,
अच्छा. छान झालं. मग तुमच्याकडून त्यांनी कन्फर्मेशन हो, माझ्याकडनं स्टेप बाय स्टेप कन्फर्म बोलत होते माझ्याशी. मी तिला विचारत होते की जायचंय का तुला, तर मी कशाला थांबू. मग तिचं एक इच्छा होती की मला बीचवरती जायचंय. तर जेव्हा या ट्रिपवरती गेले तेव्हा ते बीचवरती पण गेलेच होते. मग तिकडनं परत आले ते, आणि मग तिला खूप वाईट सीजरचा एपिसोड झाला परत, की डॉक्टरांना वाटत होतं की आता काय करावं. पण त्यांनी विचारलं की ही कशी आता काय वाटतंय, तर तिने सांगितलं क्लिअरली की अजून मी आहे, काळजी नका करू. मग त्यांचं ते एक परत लाईक अ लिटल प्रेपरेशन झालं की असंही होऊ शकतं, एका सीजरमध्येही ती जाऊ शकते. हे करून मग आता फायनली तिला परत ती खूप आजारी पडली, तिचं क्रिएटिन काउंट वाढलं आणि असं तसं. तेव्हा डॉक्टरांनी परत सांगितलं की आता तर म्हणजे तिला तुम्ही तिला पुट हर टू स्लीप. मग त्यांनी दे कॉन्टॅक्टेड मी अगेन की आता डॉक्टर म्हणतात की काहीच होप नाहीये, मागच्या वेळेला तेच म्हणत होते, पण ही फायटर आहे का. तर पहिला एक आठवडा तिने घेतला की नाही, आय एम गोइंग टू फाईट, आय विल बी ओके. मी प्रयत्न तर 100% देणार आहे, कारण अजून माझा तुमच्या बरोबरचा वेळ संपलेला नाहीये. हे तिला कळालं होतं. हो. सो ते तिने आठवडा 10 दिवस नाही मी फाईट करते ह्याच्यावरती सगळ्यांना ठेवलं होतं. आणि मग फायनली तिने सांगितलं की नाही आता मला होत नाहीये. आणि तेव्हा शी वॉज इन हॉस्पिटल, आणि मग तिला सोडून द्यायला लागलं. तर हे जे तिने 1 वर्ष दिलं, तेव्हा ती का दिलं असं मी तिला विचारलं की तू त्यांना प्रिपेअर करत होतीस का काय आहे हे. तर तिने मला सांगितलं की इतके अटॅच्ड आहेत ही सगळी फॅमिलीच मला, की त्यांना मी बरी नाहीये ह्याच्यानी इतकं घर अपसेट असायचं की जेव्हा मी सोडून जाईन तेव्हा ह्यांचे काय हाल होतील हे मला खूप अवघड होईल टू डील विथ दॅट, त्यांना मलाच नुसतं नाही. तर म्हणून हे मी हळूहळू माझी हेल्थ जशी खराब होत गेली तसं त्यांना तो ॲक्सेप्टन्स आला की एक दिवशी ही नसणार आहे. तर ह्युमन्स जे असतात, पेट पेरेंट्स म्हणतो हल्ली आपण त्यांना, फॅमिलीज म्हणू शकतो आपण, त्यांना सगळ्यांना प्राण्यामध्ये जो एक विश्वास असतो, प्राण्याबद्दल जे एक प्रेम असतं, आणि ते की नाही माझा कुत्रा, माझं मांजर, माझा घोडा, गाय जे काय ते माझ्याबरोबर असणारच आहे. तर हे नसण्याची जी भावना असते, जी रियालिटी असते रादर, ती जेव्हा येते तेव्हा खूप दुःख होतं. म्हणजे आतून तुटून जातात बरेच लोक. तर ह्याच्यासाठी ॲनिमल्स आपल्याला शक्ती पण देत असतात, तर तरांनी सांगत पण असतात, मेसेजेस पण असतात. तर ह्याच्याच रिलेटेड एक एक्झाम्पल, जसं या गोल्डन रिट्रीव्हरनी त्यांना प्रिपेअर केलं होतं की असं होणार आहे, तसंच एक दुसरं डॉगी आहे जे सडनली कोलॅप्स होऊन गेलं. तर त्या बाईंना हे आणखीनच की आता तर छान होता, असा कसा गेला सोडून मला, हे बरोबर झालं का, आणि आता मी कशी राहू. तर मी कशी राहू, बरोबर आहे, पटतंय सगळं, पण हे असं आहे. मग ती म्हणली की नाही तू मला मेसेजेस पाठवच. मग त्यांनी सांगितलं की तू आपल्या फार्म हाऊसवरती जा, तिथे तू अशा खुर्चीत बस, जी खुर्ची मी पाहिली नव्हती, पण त्या खुर्चीचं डिस्क्रिप्शन, त्या फार्म हाऊसचं डिस्क्रिप्शन सगळं त्या डॉगीने दिलं, आणि तिथे तुला बटरफ्लायज दिसतील पांढऱ्या रंगाची. तर तो पांढरा रंग इतका स्पेसिफिक आहे. पण त्या बाई गेल्या तिकडे, कारण की ऑब्व्हियसली त्यांचाच घरातलं फॅमिली मेंबर असतो, तर त्यांचा विश्वास होताच. त्या गेल्या तिकडे, त्या बसल्या, आणि त्यांना फुलपाखरू पांढरी त्यांच्याभोवती नाचताना दिसली. तर असा जो प्राणी गेल्यानंतर सुद्धा जो एक मेसेज येतो ना त्यांच्याकडनं, इट मेक्स यू बिलीव्ह की ऑफकोर्स त्याचं अजून माझ्याकडे लक्ष आहे, माझं त्याचं काहीतरी गणित आहे. सो ते प्रेम जे आहे ते कंटिन्यू आपल्याकडनं राहतं, त्यांच्याकडनं असतंच. यू आर द मेसेंजर बिटवीन पेट पॅरेंट्स आणि त्या पेटमधले तुम्ही मेसेंजर आहात खरं तर एक प्रकारचं, की ज्या लोकांना भावना कळत नाहीत आणि तुम्ही म्हणताय की मी बोलतीये, इवन ते गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करून सांगताय, न पाहता सांगताय. आपण कुत्रा, मांजर या सगळ्या प्राण्यांबद्दल बोलू. मला पक्ष्यांबद्दल विचारायचं आहे. कावळे हा अगदी जवळचा पक्षी आहे माणसांच्या, कारण आपण त्याच्याकडे पूर्वज म्हणून पाहतो, आणि जेव्हा पितृपक्ष असतो तेव्हा आपण कावळ्यांना खाऊ घालतो, त्यांना जीव घालतो, आणि ते आपल्यासाठी पूर्वज असतात त्यावेळेस. खरंच असं काही आहे का कावळ्यांच्या जगात? सो कावळे खूप हुशार असतात. पितृपक्षाशी त्यांचा संबंध जोडला जातो, आपण त्यांना पूर्वज म्हणून खायला देतो, ह्याच्यात काही वाईट किंवा गैर अजिबात नाही आहे. तर ते ज्यांना खायला देऊन चांगलं वाटतं त्यांनी द्यावं, जरूर द्यावं. जिथे पोचायचं असतं ते चांगले पण त्यांचं ते पोचतंच.
तर तसंच एक कावळा बाईंकडे येतो रादर रोज खायला. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं की अगं मला माझ्या कावळ्याशी बोलायचं होतं. तर म्हणलं का? तर त्या म्हणल्या की मला वाटतं की तो माझ्या वडिलांचं रूप आहे किंवा त्यांच्याशी काहीतरी कनेक्शन आहे असं मला वाटतं, तर तू सांग मला काय. मग मी पहिले त्या कावळ्याशी बोलले, मग त्यांनी ते घर कसं आहे ते सांगितलं, मग तो तिथे येतो आणि एकदाच नाही येत, दोनदा येतो, हे सगळं सांगितलं. त्यांनी सांगितलं की मला चटकमटक थोडंसं खायला दे. तर त्या काय देतात? दही भात. अच्छा. आणि ह्याला साहेबांना दही भात कालवलेला लागतो, नुसतं भात आणि त्याच्यावरती दही असं उगीच असं कालवल्यासारखं केलेलं नाही आवडत असं त्याने सांगितलं. हा. तर मग पोळी दिलीस तर ती थोडी कुरकुरीत तरी कर, किंवा फरसाण दिलंस तर ते असं दे, असं छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण त्या हे पदार्थ देत होत्या. हा. तर नाही, त्या देत नव्हत्या, म्हणजे त्या ठेवायच्या, पण तो खायचा का नाही माहित नाही. सो ही सजेस्टेड. सो ही हॅज सजेस्टेड दॅट. तर आता त्या देत असतील त्याला. तर ह्याच्याच बरोबर मग ती म्हणली की पण माझ्या वडिलांची काय घेणं देणं, तो आहे का, माझे वडील आहे का. तर मी त्याला विचारलं, तर त्यांनी हुबेहूब डिस्क्रिप्शन दिलं तिच्या वडिलांचं. म्हणजे त्यांचं कॉलरबोन बाहेर येत आहे इथपासून त्यांच्या स्वभावापर्यंत सगळं हुबेहूब डिस्क्रिप्शन दिलं. आणि मग म्हणला की हा तू म्हणू शकतेस वी आर कनेक्टेड, पण मी काय त्यांचा अवतार नाही. तू खायला देतेस ते दे, मला आवडतं, ते मी खात जाईल. जो प्रत्येक पक्षी जो येतो तो काही कोणाचा तरी अवतार म्हणूनच आलेला आहे, स्पेशली कावळा, असं कंपल्सरी नाही आहे काही ह्याच्यात. तो येत होता, त्याला पक्क माहित होतं हिचे वडील कसे होते, काय होते आणि त्यांचा अंत कसा झाला, हेही त्यांनी सांगितलं. तर म्हणजे आपण म्हणून ऑल द बॉक्सेस वर टिक्ड की हे असं आहे. पण मग शेवटी हेच की म्हणजे तो माझे वडील आहे का, तर तो म्हणला नाही, माझं त्यांच्याशी कनेक्शन नक्की आहे. तू जे मला खायला देतेस ते त्यांना पोचते, जिथे लागू पडायला पाहिजे ते पडतेच, खायला दे. प्राणी जसं आपल्याला हवंय की त्यांनी आपल्याशी कम्युनिकेट करावं आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला कळावं, तसं ते आपल्याला काही संदेश देत असतात. हो, नक्कीच देत असतात. त्यांचे संदेश आपल्याला, तर जसं आपल्याला म्हणजे मला बरं वाटत नाही तर माझा कुत्रा माझ्या पायाशी येऊन बसतो की आता मी हालणार नाही जोपर्यंत हिला बरं नाही वाटत आहे, असं. इथपासनं ते आपल्याला दिनचर्येत आपण काय बदल करावा इथपर्यंत खूप गोष्टी ते पुढे आणतात. तर त्यातला एक एक्झाम्पल देते मी. एक माऊ होतं, तर त्याच्याशी मी बोलत होते. माऊ गेलं होतं, वारलं होतं, तर पास्ट ऑन. तर त्याच्या ताईशी मी बोलत होते आणि त्याच्याशी बोलत होते. तर त्यांनी मला सांगितलं की ताईला सांग की आपल्या दोघांचे सगळे चांगले क्षण जे होते ते तू इलस्ट्रेट कर, असं छोटंसं कॉमिक सिरीज सारखं तयार कर आणि ते रेग्युलरली तू अपडेट करत जा, त्याच्यानी खूप फरक पडेल आणि मला वाटतं की तू हे प्रोजेक्ट घ्यावंस. तर मला वाटलं की त्या गेलेल्या मांजरीने तिची जी कोणी पॅरेंट होती तिला सांगितलं. तर मला वाटलं की वा, इलस्ट्रेशन असा ॲडवाईस मिळतोय, काय भारी आहे. तर आय थॉट की दिस इज रिअली फॅन्टॅस्टिक, की म्हणजे इतकं मांजरांना कळतंय. म्हणून मी तिला विचारलं की तुझं मांजर असं म्हणतंय की तू इलस्ट्रेट करावंस, तर काय आहे. ती म्हणली ओ मी इलस्ट्रेटरच आहे, सो व्हॉट द जे मांजर सांगतंय ते अगदी परफेक्टली मॅच होत आहे. अच्छा. सो तोपर्यंत तुम्हाला हे माहित नव्हतं की ती इलस्ट्रेट मला काहीच माहित नव्हतं. सो अशा गोष्टीही होतात. किंवा तेव्हा एक वेळ अशी होती एका मुलीच्या आयुष्यातली की तिचं लग्न ठरलं होतं. तर त्यांची कम्युनिटी खूप छोटी आहे आणि त्याच्यातच चांगला मुलगा बघून लग्न ठरले असं होत होतं. तर ती म्हणली की लग्न करायच्या आधी मला एकदा त्याच्या कुत्र्याशी बोलावंसं वाटतंय, तर बघूयात. मग कुत्र्याने सांगितलं की हो, खूप काळजी घेतो माझी, खूप नीट ठेवतो मला. सो ती खुश की हा ॲनिमल लव्हरच मिळालाय आणि वगैरे वगैरे. पण तो कुत्रा म्हणला की हिला सांग की लग्नाची घाई नको करूस, पुढे ढकल लग्न, कारण की मला वाटतंय तिने पुढे ढकलावं. तर त्यांनी मला सांगितलं की हे लग्न नकोय व्हायला. अच्छा. म्हणून त्याने फक्त ते तू तिला फक्त एवढंच सांग की पुढे ढकल, आणि तुटलं लग्न व्हायच्या आधी थँकफुली. त्याचं काय कारण होतं. तर ह्याचं असं म्हणणं होतं की जो मुलगा होता तो तिच्यासाठी फेक होता खूप. ओके. तर ती मुलगी जशी होती एकदम अशी मालकाच्या विरोधात कुत्र्याने काम केलं की त्याला जशी मुलगी पाहिजे त्याच्यापेक्षा ही खूप सॉफ्ट होती. अच्छा.
मग कशाला न पुढे जाऊन न पटण्यापेक्षा तू आता फक्त लग्न पुढे ढकल. आणि मग ते तिने ऐकलं. हो, तिने ऐकलं, ढकललं पुढे. सरप्राइझिंग. पण प्राण्यांच्या कधी कधी खूप एक्स्ट्रीम भावना आहेत. सो या केसमध्ये तुम्ही त्या सॉफ्टली सांगता का समोरच्या व्यक्तीला, जर त्या खूप हार्श असतील? असू शकतात, म्हणजे आता सगळ्याच भावना प्राण्यांच्या आहेत असं आपण म्हणतोय इथे, आनंद, दुःख, पण कधीतरी राग आहे आणि ते खूप हार्शली व्यक्त होत आहेत, तेव्हा ते समोरच्या व्यक्तीला सांगताना तुम्ही कसं सांगता मग? जसे शब्द प्राणी देतो तसं. त्याच्यामध्ये स्वतःचे काही नाही आता इंटरप्रिटेशन असतं का? नाही, इंटरप्रिटेशन येतं तिथे सगळा घोटाळा होतो. मी टेलिफोन आहे, प्राणी आणि त्याच्या ह्युमन मध्ये मी टेलिफोन आहे, पुढे मागे मी काही नाहीये. सो जेवढं इकडनं माहिती येते तेवढीच तिकडनं बाहेर जाते. अच्छा. घरात एक पेट असेल तर आपण हे म्हणूत यात की माणसातला आणि प्राण्यातला संवाद आहे, पण एकाच घरात जेव्हा 2-2 पेट असतात तेव्हा काय सीन असतो? तसे काही किस्से आहेत का? हो, आता माझ्या घरी बघायला गेलं तर माझ्याकडे 2 पेट्स आहेत. एक वरती राहतो, एक खालती राहतो. अच्छा. दोघं अगदी म्हणजे पोलर ऑपोजिट्स आहेत. एकाला लोक खूप आवडतात, एकाला म्हणजे आपलं बघितलं तर बघितलं, नाही तर तुमचं तुम्ही बघा, माझा मी जगात मस्त आहे असं. पण काय काय वेळेला काय होतं की एका घरात जेव्हा 2 पेट्स असतात तेव्हा एक केस मी सांगते टू एक्सप्लेन. एक गर्ल डॉग आणि एक बॉय डॉग एका घरी यायचे. तर ती गर्ल आधी आली होती, अशी गोंडशी, छोटीशी, खूप लाडात वाढलेली, सगळ्यांना खूप प्रेम देणारी अशी. आणि तो मुलगा आला, तो म्हणजे मिश्किल, उड्या मारणार, दंगा करणार असा. तो तिच्यानंतर आला, तर पण त्या दोघांचं खूप चांगलं गणित जमलं आणि त्याला घरी घ्यायच्या आधी तो रस्त्यावरती त्यांना फिरताना भेटायचा. तर त्या गर्ल डॉगच्या ह्युमननी मला फोन केला होता की मी विचार करते काय करू. तर तेव्हा ठरलं होतं की तिच्या डॉगीला चालत होता तो आलेला घरी. अच्छा, तुम्ही विचारून कन्फर्म केलं? तर मग तो घरात आला आणि मग राहायला लागला. तर जसं त्या गर्ल डॉगनी सांगितलं होतं की मला वेळ लागेल, कारण मला वाटत नाही की दुसरं कोणी येऊन माझी जागा ऑक्युपाय करावं. जेलसी. जेलसीपेक्षा कशाला नको ना, मी एकटी छान राहिली आहे, प्रिन्सेस सारखी राहिली आहे, तर हे काय. आणि तिला वाटत होतं तसा तो नॉटी निघालाच. तिने वाटत होतं पेक्षा तिला माहीत होतं तसा तो नॉटी निघालाच आणि दंगा फसाद करून. पण दोघांचं मस्त जमलं. पहिला एक 20-25 दिवस गेले ॲडजस्टमेंटमध्ये, पण मग ॲक्सेप्ट केलं तिने आणि छान ते दोघं राहायला लागले. आणि कट्टू 3 वर्ष वगैरे झाले असतील त्यांना एकत्र राहून. तिचा फोन आला मला, अगं भांडतायत, खूप कडकडून भांडतायत, तर आता मी काय करू, तू काहीतरी करून दे मला. म्हणलं मी तर काही नाही करू शकत, आपण बघूया त्यांच्याशी बोलून ते काय सांगतायत. सो मी बोलले दोघांशी. तर दोघांकडनं मला एकच आलं की थोडा वेळ जाऊ देत, वी विल सॉर्ट इट आउट. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी त्यांच्या ह्युमनच्या करंट बिहेवियरबद्दल विशेष टिप्पण्या केल्या. अच्छा. मग मी तिला सांगितलं आणि मग ती म्हणली हो ग, हे सगळं बरोबरच आहे ते सांगतायत ते. काय होतं स्वतःवर जाऊते आता. तिचं जे तेव्हाची इमोशनल कंडिशन होती, मेंटल ब्लॉकेजेस म्हणू शकतो आपण, जे काय होतं ते, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि ती म्हणली ठीक आहे, मी माझ्यावर काम करते, कारण तिच्या 2 कुत्र्यांवरती फुल विश्वास की ते मला दुसरं काही सांगणारच नाही. आणि जसं त्यांनी रिकाउंट केलं तसं त्या गोष्टी तिच्याबरोबर होत होत्या तेव्हा. तर ती म्हणली ठीक आहे, माझ्यावरती पण काम करेन वगैरे. मग जसे दिवस त्या दोन्ही डॉग्सनी सांगितले होते तसे झाले. आणि तिचा मला फोन आला की अगं आता ते छान राहत आहेत, परत बॅक टू हॅपी डेज. तर त्यांना हवं होतं तसं घडलं. येस, त्यांनी त्यांच्या ह्युमनकडनं त्यांना हवं त्या गोष्टी करून घेतल्या. तिच्यासाठीच त्या चांगल्या होत्या आणि असं नाही की त्यांच्यासाठी ते काय मागत होते. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. येस. पोलीस फोर्समध्ये डॉग स्क्वॉड्स असतात. सो त्यांच्याकडे खूप सिक्रेट्स असतात, कारण ते तशाच पद्धतीने ट्रेन झालेले असतात. सो तुम्ही त्यांच्या मनातलं पण ओळखू शकता, सिक्रेट्स काढू शकता त्यांच्याकडून. प्राण्यांचं हे खूप चांगलं असतं की सिक्रेट्स असतात त्या आपल्याला कशाला सांगतील. सिक्रेट्स ते सिक्रेट्सच ठेवतात. हो का? त्यांच्याकडनं आपण हे खूप शिकावं. पण मी एक गोष्ट सांगते. एका रिटायर्ड आर्मीच्या डॉगशी मी बोलले आहे, बोलते मी त्याच्याशी बऱ्याच वेळ.
तर त्यांनी कुठलं ऑपरेशन किंवा काय झालं हे न सांगता त्याचे एक्सपिरियन्सेस जे होते ते सांगितले. तर एक गोष्ट त्यांनी सांगितली, तो स्निफर डॉग होता. तर कोणाच्या तरी मागे तो जंगलात गेला होता आणि तिकडे जसं त्यांनी एक घर पाहिलं, मग तिथे तो स्निफ करून त्या व्यक्तीच्या मागे जो गेला होता तो व्यक्ती तिथे आत होता. मग बाहेर त्याला किती तास राहायला लागला. तेव्हा पाऊस पडला आणि त्यावेळेला तो ज्या पावसात भिजला तेव्हापासून त्याला पाऊस नको झाला, की आता त्याला पावसात फिरायला बिलकुल आवडत नाही. अच्छा. सो असं त्यांचं पण काही एक्सपिरियन्सेस असतात. तसे ते एक्सपिरियन्सेस शेअर करतील, पण सिक्रेट्स की आता आम्ही फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी टेररिस्टच्या मागे गेलो आणि मग तेव्हा माझा बॉस हे म्हणाला आणि मग त्यांनी हे केलं, मग ह्यांनी पहिली गोळी फायर केली, असं डिस्क्रिप्शन आपल्याला माहिती करून घेण्याची काहीच गरज नाही आहे. सो जे सिक्रेट राहायला पाहिजे ते सिक्रेटच ठेवतात. राईट. इतकं त्यांचं जग सोपं आणि सरळ असतं. स्कॉडमधले जे डॉग्स असतात ते त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांना दत्तक दिलं जातं किंवा आणखीन शेल्टर्समध्ये वगैरे ठेवलं जातं. सो त्यावेळेस त्यांच्या काही भावना असतील? प्रत्येक कुत्र्याची भावना वेगळी असते. जशी प्रत्येक माणसाची भावना वेगळी असते तसं प्रत्येक कुत्र्याची भावना वेगळी असते. कारण एवढं ब्रेवली आयुष्य जगलेलं असतं त्यांनी, लाईक अ सोल्जरच आपण म्हणूयात. सो पुन्हा एका शेवटच्या क्षणांमध्ये किंवा जेव्हा रिटायरमेंटकडे येतात तेव्हा जे माणसांना वाटतं तसंच त्यांना वाटत असतं का? सो ज्या कुत्र्याशी मी बोललेली आहे तो त्याचं रिटायर्ड आयुष्य मस्त एन्जॉय करतोय. अच्छा. त्याला काय मस्त आहे, आपण इकडनं इकडे आज ट्रॅव्हल करतोय, उद्या आपण सुट्टीला तिकडे गेलो, राहायला मोठा बंगला आहे, छान खाणं आहे, माझे ह्युमन्स माझ्यावरती प्रेम करतातच. फरक एवढाच आहे की मी आता कामाला कधीही उठून जात नाही. बरोबर. जसं माझं काम आता घरातला कुत्रा म्हणून राहणं आहे जे मी एन्जॉय करतोय, असं असतं. आता तुम्ही एक मेसेंजर म्हणून काम करताय, जे वेटरनरी डॉक्टर आहेत ज्यांना त्या प्राण्याचं शरीर कळतंय पण मन नाही. सो त्यांच्या प्रॅक्टिसेसमध्ये तुमची काही हेल्प होते का? होऊ शकेल, पण मला असं वाटतं ऑनेस्टली जे काही वेटरनेरियन्स मी बघितलेत त्यांचा सिक्स सेन्स खूप स्ट्रॉंग असतो जनरली. तर त्याच्यामुळे त्यांना प्राण्याच्या मनात काय चाललंय आणि मेडिकली काय करावं हे दोघांचं कॉम्बिनेशन ते वापरतात असं मला माझ्या एक्सपिरियन्समध्ये आहे. असं म्हणजे प्राणी वेगवेगळ्या आकारात, आपण अगदीच मोठ्या प्राण्याबद्दल बोललोय, माधुरीबद्दल, हत्तीणीबद्दल बोललोय, पण सगळ्यात लहान सजीव असा कुठला आहे की ज्याच्याशी तुम्ही कम्युनिकेट केलंय? फुलपाखरू आहेत, मधमाशी आहेत, कुठलाही प्राणी, झाडं असू दे, फुलं असू दे. जंगलात फिरायला जाता तेव्हा म्हणजे कारण तेव्हा ॲट अ टाइम खूप प्राणी असतात ना, याचंही काही, हाही काही म्हणतोय, हाही काही इथून. सो हे असं खूप जंबल नाही होत का तुमचं? नाही, कारण आपण जेव्हा मी जंगलात जाते तेव्हा मी जंगलातलं ॲटमॉस्फिअर एन्जॉय करायला जाते, तेव्हा दरवेळेला मी प्राण्यांशी बोलायला पाहिजे असं नाहीये. पण म्हणजे तुम्ही जर ते स्वतःहून बोलायला येत असतील तर मग बोलणारच. अच्छा, तसं होतं जेव्हा गरज असेल तेव्हा, किंवा प्राण्याला वाटतंय समोरच्या कशाला आलीस तू, जाऊन घरी झोप, असंही सांगू शकतील ना. माहित नाही मला मेसेज काय येणार आहे माहित नाही, पण ऐकणं माझं काम आहे. हां. कधी असं कळालं की माझ्यात हे टेलिपॅथिक कम्युनिकेशनची ॲबिलिटी आहे, हे कुठल्या क्षणाला जाणवलं किंवा कसं कळालं ते? खरं सांगू तर गोष्टी घडत गेल्या, कळायची वेळच आली नाही. पण मी साधारण एक 11-12 वर्षाची होते तेव्हा आमच्या घराच्या समोरनं गायी जायच्या, अशा 3-4 गायी मस्त पांढऱ्या होत्या त्या. तर त्यापैकी एक असं उन्हाळाच होता आणि एका दुपारी त्यांच्याबरोबर वासरू पण यायला लागलं होतं. ते वासरू माझ्या गेटच्या तिथे येऊन कोसळलं. तर सगळे आता काय करायचं, गायींना कोण बघणारं माहीत नाही, आपण ह्यांचं करायचं काय. तर त्या गाई थोड्या पुढे जाऊन थांबल्या होत्या, कोणी काही हल्लं नाही, काही नाही. तर मी मम्मीला म्हणलं की मम्मी आपण ह्याला पाणी देऊ, हे ठीक होईल, त्याला दुसरं काही नको आहे. तर तोपर्यंत माहीत होतं की ही प्राण्यांची बोलते, काय म्हणते ते आपण ऐकूयात. म्हणून मग आम्ही बादलीत पाणी घेऊन गेलो तिकडे आणि मग तिला हळूहळू मी मगनी पाणी दिलं. 5-6 मिनिटात उठून ते निघून गेलं. तर तेव्हा असं बत्ती जल गई असं नाही झालं, पण तेव्हा वाटलं की अरे मला कळलं काहीतरी झालं इथे. आणि तिथून थोडंसं जेव्हा मी प्राण्यांशी बोलायचे तेव्हा असं थोडंसं स्लाइटली कॉन्शियसली म्हणू शकू आपण, तसं होत गेलं. पण मग एक वर्कशॉप मी अटेंड केलं जिथे मला कळलं की अरे हे मला येत आहे, मी हेच करते. आता तुम्ही ही वर्कशॉप्स घेता, ट्रेनिंग देता? हो.
कशा पद्धतीचं ट्रेनिंग, म्हणजे ते कसं सांगता तुम्ही? म्हणजे आता कारण याचं काही सिलेबस नाही आहे, त्याच्यामुळे ते कळत नाही आहे की हे कशा पद्धतीने होतंय किंवा एक्झॅक्टली याच्यात काय होतंय, काय घडतंय. दुसरं एक्झाम्पल देते मी की आपण आता रोज तू भांडारकर रोडनी येतेस तुझ्या ऑफिसला, पण त्या दिवशी तुला वाटतं की नाही आज आपण नॉनस्टॉपवरनं ऑफिसला जाऊयात, तो वळसा आहे. बरोबर. पण तू त्या दिवशी तो वळसा घेऊन येतेसच ऑफिसला आणि मग तुला कळतं की भांडारकर रोडवरती मोठा ट्रॅफिक जॅम होता, तिथे तुझे कलिग्स अडकलेले आहेत अजून आणि तू मस्त ऑफिसमध्ये येऊन बसली आहेस. तर हे कसं काय तुला कळलं? ह्याला उत्तर नाहीये की आपण वळसा घेऊन जावं. हे का कळलं तुला? ह्याला उत्तरच नाहीये, कारण दिस इज द युनिवर्स टेलिंग यू की तू हे असं कर. तर असे आपल्याला मेसेजेस युनिवर्सकडनं, प्राण्यांकडनं, पक्ष्यांकडनं मिळतात. आपण जेव्हा ते रेकग्नाइज करतो तेव्हा आपलं गट इन्स्टिंक्ट जेव्हा स्ट्रॉंग असतं तेव्हा हे आपण ॲक्सेप्ट करतो की आपल्याला असे मेसेजेस येत आहेत. आणि हे जे गट इन्स्टिंक्ट आहे हे तेच आपलं टेलिपॅथिक मसल बरोबर काम करून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. आणि म्हणजे हे प्रत्येकात आहे. हो, फक्त आपल्याला ते स्ट्रॉंग करायचं. येस. आणि ते करण्यासाठी काय टेक्निक्स आहेत? म्हणजे आता तुम्ही शिकवता, जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा काय शिकवता एक्झॅक्टली? आपण त्या मसलला कसं ट्विक करावं की अरे मी आहे, काम कर माझ्याबरोबर, असं. किंवा मी त्याला मसल म्हणते. इट कॅन बी अ प्रोसेस, अ थॉट प्रोसेस, जे असेल ते मी त्याला मसल म्हणते. सो ते टेलिपॅथिक मसल जे आहे त्याला आपण हे जागृत करतो म्हणू शकतो आपण, की आपण हे करू शकतो. जितका तुमचा स्वतःवरती विश्वास तितकं हे करायला सोपं होतं आणि जितकं तुम्ही ह्याच्यात बुडता तितकं मुरता. अच्छा. पेट पेरेंट्सकडे ही टेलिपॅथिक कम्युनिकेशनची ॲबिलिटी आहे. किती सोपी गोष्ट आहे की प्राण्याला आत्ता फिरायला जायचं आहे, नाही त्याला गवत खायला न्यायचं आहे मला. हे का कळतं आपल्याला? तो काहीतरी दाखवत असतो वगैरे सगळं ठीक आहे, पण त्याच्याशिवाय सुद्धा आपल्याला हे कळतं. किंवा स्वयंपाकघरात गेलो आपण आणि का आलोय का आलोय का आलोय असं होतं, बाहेर येतो परत आत जातो, मग लक्षात येतं की अरे पाण्याचं बोल मोकळा आहे, आपण त्यात भरायला पाहिजे. तर हे का? प्राणी तुम्हाला सांगत असतो की मला पाणी पाहिजे, जा भर. पण ते आपण ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती ॲक्शन घेऊन जेव्हा काम करतो आणि तेव्हा आपल्याला कळतं की अरे बहुतेक मला सांगत होता. हा तसं आहे. आता हे कल्पनेचं जग आहे काही लोकांसाठी. तुम्ही म्हणताय की ती आपल्यातली एक ॲबिलिटी आहे किंवा तो स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि त्याच्यावर आपण काम करायला हवं आहे प्रत्येकाने, तर आपण हे समजू शकतो. पण तुमच्या कामावर अनेक लोक शंका घेत असतील, विश्वास ठेवत नसतील, तेव्हा त्यांचं जे काही म्हणणं असतं त्याला तुम्ही कसं उत्तर देता? म्हणजे असे लोक जेव्हा समोर येतात तर आता हे एक्सपिरियन्स केल्याशिवाय विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट सगळ्यांसाठी नाही आहे. बरोबर. माझ्याशी कोणी कम्युनिकेट केला आहे, तो एक्सपिरियन्स कोणीतरी ऐकून त्याला थोडं वाटू शकेल, पण बाकीच्या लोकांना वाटू शकेल की हे काय, हे सगळं खोटं आहे. पण तसं नाही आहे, कारण जशी माहिती प्राण्यांकडनं मिळते, मी कुठेही जाऊन काही माहिती घेत नाही. म्हणजे मी फिजिकली जाऊन की तुम्ही कुठे राहता, तुमचं घर कसं आहे असं नाही विचारत, पण मला प्राणी दाखवतात. माझ्या घराला अशी मोठी टेरेस आहे किंवा इथे झोपाळा आहे किंवा कपाटात असे पांढरे कपडे या कप्प्यात ठेवलेले आहेत. असं काय काय छोट्या छोट्या गोष्टी प्राणी खूप सुंदर तऱ्हेने सांगतात, जेणेकरून समोरच्या माणसाला कळतं की अरे हे कसं काय. किंवा गाडीचा रंग. आता एक डेझी नावाची डॉग आहे, तिच्याशी मी बोलत होते. ती सांगते मला माझ्या घरी पांढऱ्या रंगाची गाडी आहे, मला त्याच्यातनं जायचं आहे. तर तिची आई खूप हसली की आमच्याकडे पांढऱ्या आहेत. तिला विचार कुठली पांढरी? मोठी पांढरी. मला छोट्या पांढरीचं नकोच आहे. तर मोठी पांढरी कुठली आहे? मोठी मर्सिडीज आहे, मला त्याच्यातनं फिरायला नाही. अनेक पेट पॅरेंट्स तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी घेऊन येत असतील, बरोबर? आता ॲज अ प्रोफेशन म्हणून हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन हे प्रोफेशन म्हणून कसं पाहता याच्याकडे? प्रत्येकाचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. नॅचरली कुठलंही प्रोफेशन म्हणलं, आपण टॅरो रिडिंग म्हटलं किंवा ॲस्ट्रोलॉजी म्हणलं, जे काय आहे त्याच्यात वेगळा असतो दृष्टिकोन बघण्याचा. ह्याच्यात प्राणी तुम्हाला घडवत जातात. सो जितकं तुम्ही प्राण्यांचं म्हणणं ऐकाल, जितकं त्यांच्या बरोबर तुम्ही बोलाल, तितकं तुम्ही घडतात. म्हणजे या टेलिपॅथीचा उपयोग आपण माणसातलं आणि प्राण्यातलं जे नातं आहे ते भीतीचं न राहता किंवा हिंसरेचं न बनता ते प्रेमाचं व्हावं याच्यासाठी खरंच उपयोग होऊ शकतोय? होतोय असं मला तरी वाटतं. पण असे किती टेलिपॅथिक कम्युनिकेटर सध्या
असतील की ज्यांच्या मार्फत आपण खरंच प्राण्यांचं जग उलगडू शकतोय किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकू शकतोय आणि त्याच्यावर काम करू शकतोय? या भविष्य याचं काय आहे, तुम्हाला काय वाटतं? भविष्य म्हणजे जितकं आपण प्राण्यांशी संवाद साधू तितकं आपलं जगही तेवढंच चांगलं होत जातं. नुसतं प्राण्यांचंच नाही तर आपलंही जग चांगलं होत जातं. आणि शेवटी आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे. जे प्राण्यांकडनं जी माहिती मिळते, जो ॲडवाईस मिळतो, त्यांनी खूप खूप फरक पडतो. सो आपण जितकं त्यांच्याशी बोलू तितकं जग चांगलंच होत जाणार आहे. बरोबर. या सजीव सृष्टीचा आपण जितके भाग आहोत तितकेच प्राणी सुद्धा, प्राणी पक्षी किंवा झाडं असतील सगळेच त्याचा एक भाग आहेत. पण एक पेट पॅरेंट ज्यांना खरंच पाळीव प्राणी पाळण्याची आवड आहे किंवा जे बिगिनर्स आहेत ज्यांची इच्छा आहे, त्यांना प्राण्यांची आवड आहे पण त्यांना आता घरात ते आणायचं आहे, सो अशांनी हे टेलिपॅथिक ॲबिलिटी जर वाढवायची असेल किंवा छोटे छोटे काही सायन्स जे प्राण्यांकडून कळून घ्यायचे असतील, आपल्याला त्यांचं म्हणणं समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही काय टिप्स द्याल? पहिले स्वतःच्या प्राण्याबरोबर वेळ घालवायला शिका. जितका तुम्ही वेळ स्वतःच्या प्राण्याबरोबर घालवाल, जितका त्याच्याशी गप्पा माराल, जितका त्याच्याबरोबर खेळाल, तितकं तुम्हाला हे मेसेजेस जास्त सोप्यापणे मिळतील. कारण तेव्हा वी ट्यून इन टू देम. जितकं आपण त्यांच्या बरोबर इन ट्यून राहू तितकं चांगलं आणि सोपेपणाने आपल्याला त्यांच्याकडनं मेसेजेस मिळतात. नक्कीच. खरं तर प्राण्यांच्या आपल्याकडनं खूप माफक अपेक्षा आहेत असं एक ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून उमा मॅमनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा एक पॉडकास्टचा उद्देश हाच होता की एक टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून जेव्हा आपण मॅमशी हा संवाद साधला आहे तेव्हा त्यांच्याकडून हेच समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मागचं जे सायन्स आहे ते खरंच प्राण्यांच्या बाबतीत वर्क करत आहे आणि त्यांच्यासोबत जर आपल्याला आयुष्य घालवायचं असेल तर ते कशा पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे, इतकाच त्याचा उद्देश होता. सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आहे ते नक्की सांगा आणि तुमचे कमेंट आणि तुमचे जर तुमच्या घरी पेट्स असतील तर त्यांचं काय म्हणणं आहे या बाबतीत ते तुम्हाला कळतं आहे का? तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.